नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, मी परवा तुम्हाला म्हटलं होतंच की मनोनिग्रह वगैरे या सगळ्या मानसिक प्रॉब्लेम्सवरती आपण बोलू. पण मग माझ्या लक्षात आलं की उद्या गुढीपाडवा आहे आणि मग आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तर द्यायलाच पाहिजे. तर मग आज मी म्हणून मग ठरवलं की गुढीपाडव्यावरती आपण व्हिडिओ करू. आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि आपल्या सगळ्यांना हे नवीन वर्ष आरोग्याचं आणि भराभरभराटीचं जावं, संपन्नतेचं जावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या मराठी आणि महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या 3 राज्यांचं उद्यापासून नवीन वर्ष चालू होतं. त्यामुळे मग नवीन वर्षाच्या स्वागताला आपण काय काय करतो? गुढी उभारतो, तोरण लावतो, रांगोळ्या काढतो आणि वातावरण कसं प्रसन्न होतं. आणि त्यात भर घालायला कोकिळ आपली कूजन चालूच ठेवते. आणि वसंत ऋतू आल्याबद्दलच आपल्याला ते जे वाटत होतं. आणि मग आता चैत्र महिना येतो, उद्यापासून चालू होतो. चैत्र महिना आला की आपली चैत्रगौर वगैरेची आरास, चैत्रगौरीचं हळदी कुंकू हे सगळं चालू होतं. आणि त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही बघा. स्त्रियांना ना काही सामाजिक आणि पारंपरिक असे प्रसंग केल्याशिवाय सजणं, नीट सजणं धजणं असं होत नसतं ना. काहीतरी निमित्त पाहिजे असतं सगळ्यांना. मग उद्या काय आहे? गुढीपाडवा आहे. आणि गुढीपाडव्याला आपण काय करतो म्हटलंच आहे की गुढीपाडव्याची आपण गुढी उभारून देवाला नैवेद्याला श्रीखंड करतो. श्रीखंड का करतो? की उद्यापासून आपण दही खायला सुरुवात केली तरी आपल्याला पचतं. म्हणजे कोणाला खोकला किंवा काही असं होत नाही. कारण काय असतं, आतापर्यंत थोडंसं सर्दी थंडी कुठे कुठे चालूच होती. आणि मग लहान मुलांना वगैरे दही दिलं किंवा ताक दिलं तर खोकला येत होता. आणि ह्या सगळ्यावरती आपल्या पूर्वजांनी विचार करून मग हे चालू केलंय की चला गुढीपाडव्याला आपण, ऊन भरपूर असतं, चैत्र महिना चालू होतो, मग दह्याचं श्रीखंड जर केलं तर गोड असल्यामुळे त्याचा त्रास होत नाही, कोणाला खोकला येत नाही आणि आवडीने सगळे श्रीखंड खातात. आणि मग त्यासोबत आपली कांद्याची भजी वगैरे असतातच, तो प्रश्न वेगळाच आहे. आपण काय काय करू शकतो ते मी तुम्हाला नंतर सांगते. पण श्रीखंड खाण्याचा मूळ उद्देश तोच आहे की उद्यापासून दही चांगल्या मुहूर्तावर सुरुवात केली म्हणजे दह्यापासून होणारे जे त्रास असतात ते पुढे आपल्याला होत नाही. आणि मग उद्यापासून आपलं दही चालू होतं. पाऊस येस्तोवर आपण ते चालू ठेवू शकतो. आणि मग काय करायचंय? गुढीपाडव्याचं तुम्हाला सांगितलंच आहे की देवाजवळ आपण कडुलिंबाचे पानं, फुलं आणि त्याच्यासोबत थोडी चिंच आणि गुळ किंवा कैरी असं मिश्रण करून, कुणी कुणी त्याची चटणी पण करतं आणि थोडा गुळ टाकतो. गोड म्हणजे होतं काय बघा, आंबट, गोड, खारट, थोडस तुरट आणि असं कडू. आंबट गोड असतं, कडू असतं. कडुलिंबाची पानं हे देवाजवळ ठेवून त्याचं फुलं येतात बघा कडुलिंबाला, ती फुलं पण ठेवायची आणि देवाला दाखवून ती आपण खायची. घरातल्या सगळ्यांना थोडी थोडी वाटायची प्रसाद म्हणून. तुम्ही भरपूर खाऊ शकता, कारण याचं मूळ शास्त्रीय कारण हेच आहे की रोज रोज तुम्ही चिंचगुळ खाऊन आपलं पित्त वाढवलं तर ते शमन करायलाच पाहिजे ना. मग ते कडुलिंबाची पानं, फुलं खाल्ल्याने ते शमन होतं. आणि म्हणून ती पानं, फुलं खावी लागतात आपल्याला. तर मग आपल्याला पित्ताची दुसरी औषधं घ्यायचं काम नाही. आपोआपच कडू खाल्ल्याने आपलं पाचन क्रिया स्ट्रॉंग होते. आणि मग काय करायचंय त्याच्यामध्ये की तुम्ही एक एक जे घेतलं आहे ते सगळं, त्याचं शास्त्रीय कारण आहेच तुम्हाला सांगितलंय. आणि याचा एक अजून वेगळा पण एक अर्थ आहे की तुम्ही त्याला योगिक अर्थाने घेतलं पाहिजे. की त्याच्यामध्ये अगदी जे कडू, गोड, आंबट आयुष्यामध्ये ज्या आठवणी आल्या आहेत तुम्हाला, त्या तुम्ही आनंदाने स्वीकारल्या पाहिजे. असं केलं तरच तुमचं आयुष्य सुखकर होऊ शकतं. हा त्यामागचा उद्देश आहे. किती आपल्या पूर्वजांनी विचार केलाय बघा की तुम्ही सगळं हसत खेळत स्वीकारलं पाहिजे. नुसतं गोड आणि चांगलं तर सगळेच स्वीकारतात हो, पण त्यासोबत तुम्ही कडू आठवणी सुद्धा तितक्याच आनंदाने स्वीकारल्या पाहिजे. हा त्याच्यातला उद्देश आहे. आणि मग आपण सगळं गोडधोड खाऊन मस्त आनंद करतो गुढीपाडव्याचा. याबद्दल तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देऊन मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. नमस्कार. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.